मान्सूनपूर्व पावसानं कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला। त्यानंतर 28-29 मे पासून पावसानं विश्रांती घेतलीये। गेले आठवडाभर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात आकाश निरभ्र असून अधूनमधून तुरळक ठिकाणी कोसळणाऱ्या पावसाच्या सरी वगळता उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय। आता 12 जून नंतर मान्सून नियमितपणे सुरू होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। त्यामुळे या आठवड्यात शेतीची कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं बळीराजानं नियोजन करणं गरजेचं आहे। हवामान विभागानं मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे। त्यानुसार देशभरातील बहुतांश राज्यात सुमारे 1 आठवडा उष्णतेची लाट राहील। पुढील 5 दिवसात तापमानाचा पारा 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढेल। कोरड्या हवेच्या अडथळ्यामुळे 29 मे पासून मान्सून पुढे सरकलेला नाही। आता 12 ते 18 जून या आठवड्यात मान्सून पुढे सरकेल असा अंदाज आहे। दरम्यान भारतीय हवामान खात्यानं विविध राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। यामध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थानचा समावेश आहे। राजस्थानमध्ये 9 जूनपासून आणि पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागात 10 जूनपासून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। तर महाराष्ट्रातही 12 जूनपर्यंत हवामान कोरडं राहील। त्यानुसार मान्सूनला सुरुवात होईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाचं नियोजन करण्याचा सल्ला हवामान खात्यानं दिलाय।